कृपा जाणे कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेनो बोलतो वचने अतिभावी काम तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन आद्यत्रय जननी देवांच्या रायगडी मंदिरी वसे माझा राजा चरणासी अर्पितो जन्म काया जगदीश्वरासी बांधली जयाची ख्याती प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग महान भगवत भक्त भक्ती कैवल्यमूर्ती वैराग्येश्वर मने निवासी तुकाराम महाराजांचा चार चरणाचा सर्वांच्या पाठांतरातील परिचयातील छत्रपती शिवाजी महाराजांना उपदेश करणारा आजचा अभंग सेवे करता निवडला विठ्ठल सौभाग्यवती अपर्णा नवीन गवते ज्येष्ठ नगरसेविका सौभाग्यवती दीपा राजेश गवते माननीय नगरसेविका यांच्या विशेष सहकार्याने आणि गायनाचार्य महाराज मंडळी मृदंगाचार्य महाराज मंडळी सर्वच मान्यवर मंडळी आता कुणाकुणाचं नाव घेऊ सर्वांच्या चरणावर माझं मस्तक ठेवून सुंदरपैकी चोपदार आहेत सुंदर माईक सिस्टीम आहे सुंदर आमचे साऊंडवाले आणि ज्यांनी सुंदर शिवरंजनीची चाल गायली असे आमचे गायकवाड महाराज आहेत वा काय गोड चाल गायली चाली करता जोरात टाळी वाजवा बघा सुंदर आयोजन नियोजन प्रयोजन आहे सुंदर विनेकरी बाबा आहेत सुंदर आमच्या मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी आहेत सुंदर या ठिकाणी ऐकणारे श्रोते मायबाप आहेत हार्मोनियम वादक काय गोड आवाज आहे तुमच्या हार्मोनियमचा विशेषतः तुमच्या हातामध्ये गोडवा आहे मायबाप आणि म्हणून आमचे बोराडे माऊली आहेत पाबळे माऊली आहेत सर्वच आदरणीय टाळकरी माळकरी वारकरी झेंडेकरी फडकरी सगळ्यांच्या विशेष उपस्थितीमध्ये बरं का हा चालू असला हरिनाम सप्ताह विठ्ठल विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबारायाचा आहे मग या अभंगामध्ये तुकोबाराय छत्रपती शिवाजी महाराजांना उपदेश करतात छत्रपती शिवाजी महाराजांना उपदेश आहे हे खरं आहे पण हा उपदेश शिवाजी राजांना नसून खऱ्या अर्थानं हा उपदेश तुम्हा आम्हाला आहे महाराज असं सांगतात आम्ही सुखी कशाने होऊ आम्ही सुखी कशाने होऊ तुम्ही जर विठ्ठलाचं नामचिंतन केलं रात्रंदिवस दिनराजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे रात्रंदिवस तुम्ही विठ्ठल नामाचं जर चिंतन केलं तर आम्ही तेने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी तुमचा धन आम्हाला नको तुमचे एरवित धन ते मज मृत्तिके समान ते आम्हाला माती समान आहे आणि हिरे मानका आम्हाला खड्या समान आहे म्हणून तुम्ही एक करा पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला आणि तुळशीची माळ घालून एकादशीचं व्रत करा कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी मनवा हरीचे दास तुम्ही जर हरीचे दास घेऊन मिरवत असाल तर ते आम्हाला अतिप्रिय आहे तुका म्हणे मज हे आस बाकी दुसरं आम्हाला काही नको हा जगद्गुरु तुकोबरांच्या अंतकरणातली इच्छा आहे विठ्ठल माय बापा तुम्ही संपूर्ण गाथ्याचं चिंतन करा संपूर्ण गाथा म्हणजे तुकोबरायाचा गाथा नाही लक्षात ठेवा मी काय सांगतो ऐका तुम्ही ज्ञानेश्वरी वाचली असेल तुम्ही तुकोबरायाचा गाथा वाचला असेल ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी नाही गाथा म्हणजे तुकोबरायाची गाथा नाही तर गाथा म्हणजे तुकोबरायाचं अंतकरण आहे लक्षात ठेवा ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानोबा माऊलीचं अंतकरण आहे आणि म्हणून तुम्हाला एक माफी मागून बोलू का ग्रंथाला म्हणजे तुकोबरायाच्या गाथ्याला आणि ज्ञानोबरायाच्या ज्ञानेश्वरीला कधी ग्रंथ समजू नका समजायचं असेल तर त्यांना माऊलीचं अंतकरण समजा आणि ज्ञानेश्वरी उचकताना देखील आमचे गुरुवर्य गुरुनाम गुरु सांगायचे ज्ञानेश्वरीचं पान उचकताना देखील फडफड करून उचलू नये महाराज का उचलू नये महाराज सांगायचे
तुम्ही जर ज्ञानेश्वरीचा पान उचकत असाल आणि ते पान जर फडफड करून उचलत असाल तर लक्षात ठेवा माझ्या माऊलीच्या अंतःकरणाला कुठेतरी वेदना होतील. ते माऊलीचं अंतःकरण आहे. विचार करा, ज्ञानोबराय किती कोमल आहेत, ज्ञानोबराय किती कोमल आहे याचं चिंतन करायचं झालं तर ज्ञानोबराय किती कोमल आहेत. ज्ञानोबराय लोण्यापेक्षाही कोमल आहेत महाराज. लोणी किती कोमल आहे महाराज. लोण्याला हात जरी लावला तरी लोण्याला खड्डा पडतो मायबाप. म्हणून लोणी जेवढं कोमल आहे तेवढं माझ्या माऊलीचं अंतःकरण कोमल आहे. आणि माऊलीचं अंतःकरण जर एवढं कोमल असेल, विचार करा रे दादा, तर माऊलीनं निर्माण केलेली ज्ञानेश्वरी किती कोमल असेल. आणि म्हणून ज्ञानेश्वरी उचकत असताना तुम्ही फडफड करून उचकू नका. ज्ञानेश्वरीचं पान उचकताना देखील अगदी कोमल हाताने उचला. कारण आमच्या माऊलीला वेदना होऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते पान सुद्धा जपून उचला. तुकोबरायची गाथा तुकोबरायचं अंतःकरण आहे. तुकोबरायची गाथा आपल्याला शिकवणारा मार्ग आहे. किती गोड मार्ग आहे. जगण्याचा पाया चालण्याचे बळ, जगण्याचा पाया. काय गोड तुकोबरायचं अंतःकरण महाराज. विचारांचे सार तुकाराम तुकाराम, जगण्याचा पाया. जगण्याचा पाया तुकोबरायचा अंतःकरण आहे. आणि म्हणून उचकताना देखील अंतःकरणापूर्वक उचला. गाथा तुकोबरायचं हृदय बोलते, तुकोबरायांची भक्ती बोलते. तुकोबरायांची भक्ती किती गोड आहे महाराज. जगद्गुरु तुकोबरायांना देहू गावामध्ये, शिवरंजनीच्या सर्व देहू गावामध्ये ज्वारी राखायचं काम जगद्गुरूंनी घेतलं महाराज. मी तुकोबरायचं अंतःकरण सांगतोय रे गड्या. ज्वारी राखायचं काम माझ्या तुकोबरायांनी घेतलं. आणि ज्वारी राखता राखता तुकोबरायांनी शेतकऱ्याची ज्वारी राखायला घेतली. त्या शेतीमध्ये मध्यभागावरती तुकोबराय बसले, भजन करू लागले. पांडुरंग हरी 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 ज्वारी राखता राखता जगद्गुरूंच्या समोर पक्षी यायचे. पक्षी ज्वारीचे दाणे टिपायचे महाराज. ते पक्षी ज्वारीच्या दाणे टिपले का तुकोबराय त्या पक्ष्यांना म्हणायचे, या या रे दादा हो. तुकोबराय पक्ष्यांना खाऊ घालायचे. ते पक्षी पोटभर खायचे. संध्याकाळी 6 वाजले की पक्षी उडवून जायचे महाराज. काय गोड पक्ष्यांचं अंतःकरण असेल. दिवसभर चरायचे आणि संध्याकाळी 6 वाजता ते आपली जागा रिकामी करायचे. तुकोबराय म्हणायचे, चाललात तुम्ही, जा मग आता, पण एक लक्षात ठेवा, उद्या परत या. परत कशाला या, उद्या परत या. आणि येताना एकटे येऊ नका. तुमचं घरदार घेऊन या, तुमची पिल्लांना घेऊन या, तुमच्या बायकांना घेऊन या, सगळे या, सगळे या. ते पक्षी निघाले महाराज. पक्षी निघाले. पक्षी म्हणायचे, काय पक्षी राखणारा भेटला आज आम्हाला. असा राखणारा जर भेटला तर आम्हाला काही कमी पडणार नाही. 1 दिवस जायचा, 2 दिवस जायचा, 3 दिवस जायचा. पक्ष्यांना तुकोबराय खाऊ घालायचे. दूर उडाली पाखर पांग आईच फेडाया, आज घायाळ पक्षिणी जाई पिलाना भेटाया. काय गोड वर्णन केलं त्या पक्षाचं तुकोबरायांनी. तुकोबराय म्हणतात, पक्ष्यांनी यावं, पोट भरून खावं, पण सोबत काही नेऊ नये. जसं तुकोबराय सांगतात तसं नाथबाबा देखील सांगतात. नाथबाबा सांगतात, पक्षी अंगणी उतरती जे का गुंतून या राहती, तैसे आस
संसारी, तैसे संसारामध्ये राहावं. त्या पक्ष्यांनी यावं, पोट भरून खावं आणि निघून जावं. दररोज यावं, पोट भरून खावं, निघून जावं. जगद्गुरूंचं अंतकरण भरून यायचं महाराज. आणि ते पक्षी घेऊन जायचे. दररोज असा दिनक्रम तुकोबरायचा चालू आहे. एक दिवस असा आला का त्या ज्वारीचा मालक आला महाराज. त्या मालकानं पाहिलं तर सगळी ज्वारी रिकामी झाली होती. सगळी ज्वारी रिकामी मालकानं पाहिली आणि तुकोबराला पंच कमिटीच्या समोर उभं केलं. आणि पंच कमिटीच्या समोर तुकोबराला विचारलं, तुकोबा तुम्ही ज्वारी राखायला घेतली होती का? तुकोबराय म्हटले, हो घेतली होती. मग तुम्ही पक्षी राखले का? म्हणे हो, चांगल्यापैकी राखले. अहो तुकोबा, एक दाण्याचा कणीस सुद्धा, कंसाला एक दाणा सुद्धा राहिला नाही, असे कसे पक्षी राखले? तुकोबराय म्हटले, जगामध्ये कोणीच राखले नसतील असे पक्षी या पठ्ठ्यानं राखले. काही कमी पडून दिलं नाही पक्ष्यांना. आणि मग तुकोबरायला शिक्षा झाली महाराज. शिक्षा केली तुकोबरायला. शिक्षा अशी आहे, तुकोबा या ज्वारीचं जेवढं नुकसान झालं त्याच्या 7 पटीनं नुकसान तुम्ही भरून द्यायचं. तुकोबराय म्हटले, मी कुठून भरून देणार मायबाप, काय आहे माझ्याकडे, मी कुठून भरून देणार? म्हटले, भरून तर द्यावा लागेल, नुकसान केलं तुम्ही, भरून द्यावा लागेल. तुकोबरायनं जगाच्या मालकाला हाक मारली महाराज. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, लावियेला वेळ कास खया, लावियेला वेळ कास खया, लावियेला दीनानाथ ब्रीद समरे अमरे, दीनानाथ ब्रीद अमरे अमरे, दीनानाथ ब्रीद अमरे अमरे, दीनानाथ ब्रीद अमरे अमरे. कोठे गुंतालासी द्वारकेच्या राया, सखया लावियेला, लावियेला सखया लावियेला. जगद्गुरु तुकोबरायांना भगवंताला तुकोबरायांनी आवाज द्यावा, भगवंतानं धावून यावं तुकोबरायासाठी. तुम्हाला एक सांगू, त्या ज्वारीचं जेवढं नुकसान झालं होतं, जेवढं नुकसान त्या ज्वारीचं झालं होतं ना, त्या प्रत्येक दाण्यामध्ये माझा भगवंत डोलत होता महाराज. किती सुंदर डोलत होता. हाल कारे कृष्णा डोल कारे, हाल कारे कृष्णा डोल कारे, घडिये 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 गुज बोल कारे, घडिये घडिये गुज बोल कारे, कृष्ण डोल कारे, हाल कारे कृष्ण डोल कारे, हाल कारे कृष्णा डोल कारे. भगवान परमात्मा प्रत्येक कणसाच्या दाण्यामध्ये डोलत होता महाराज. एवढा सुंदर भगवान परमात्मा जगद्गुरू तुकोबरायांसाठी त्या ज्वारीच्या कणसामध्ये प्रकट झाला. तुकोबरायाला शिक्षा झाली. म्हणे, तुकोबा या ज्वारीची भरपाई तुम्हाला करून द्यावी लागेल. म्हणे, देईल मालक, माझा मालक नक्की देईल. तुकोबरायांना शिक्षा होण्यापूर्वी सगळी पंच कमिटी त्या ज्वारीच्या शेतामध्ये आली. सगळ्यांनी पाहिलं तर ज्वारीची कणस अशी तुडुंब भरलेली होती. तुडुंब भरलेली कणस सगळ्या देहू गावानं पाहिली. त्या ज्वारीचं दाणे
काढण्यात आले आणि जे काही मदत आहे ते तुकोबरायला देण्यात आली. त्या शेतकऱ्याला मदत दिली नाही, तुकोबरायला मदत दिली. तुकोबरायनं सगळी मदत गोळा केली आणि त्याच्यामध्ये विठ्ठलाचं मंदिर बांधलं, जे आज देहू गावामध्ये आहे. मला तुकोबरायांचं अंतकरण सांगायचे सज्जन हो. पशुपक्ष्यांबद्दल, साधू संतांबद्दल आणि प्रत्येक माणसाबद्दल तुकोबरायचं अंतकरण किती कोमल होतं. प्रत्येकाबद्दल प्रेम होतं तुकोबरायच्या अंतकरणामध्ये. जगद्गुरूंची ही दया छत्रपती शिवाजी महाराजांना भावली आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकोबरायांची भेट घ्यायचं ठरवलं. त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी देहू गावामध्ये निरोप पाठवला आणि देहू गावात तुकोबरायांच्या पर्यंत तो निरोप आला. काही मावळे देहू गावामध्ये आले, तुकोबरायाला भेटले. तुकोबराया, या ठिकाणी तुम्हाला छत्रपतींना बोलावणं केलेलं आहे. छत्रपतींचे मावळे जगद्गुरूंनी पाहिले आणि सगळ्या मावळ्यांची भेट झाल्यानंतर तुकोबरायांनी त्यांना मानाचा मुजरा केला आणि तुकोबरायांनी विचारलं, कशा करता आलात? म्हणे, छत्रपतींना तुमची दया आलेली आहे आणि म्हणून आम्ही आलेलो आहोत. कशा करता आलात? म्हणे, छत्रपतींना तुम्हाला काहीतरी दानधर्म करायचा आहे. काय दानधर्म करायचा आहे? म्हणे, छत्रपतींना तुम्हाला नजराना द्यायचा आहे. नजराना द्यायचा आहे म्हणे. आम्ही नजराना स्वीकारत नाही. हे तुकोबराय होते, आताचे हबप नव्हते, ते तुकोबराय होते. तुकोबराय म्हटले, आम्हाला नजराना नको आम्हाला नजराना. तुमचे हिरवित्त धन ते मज मृत्यू के समान, सोने रूपे मृत्यू के मृत्यू के समान, माणिक पाषाण खड्या जैसे. म्हणे, माणिक आम्हाला खड्या समान आहे, सोनं आम्हाला माती समान आहे, आम्हाला सोनं नको. ते मावळे म्हणाले, महाराजांना नजराना द्यायचा आहे. म्हणे, आम्हाला स्वीकारायचा नाही. तुकोबरायांना नजराना स्वीकारला नाही. त्या ठिकाणी मावळे निघून गेले. राजांना भेटला. राजा, जगद्गुरु तुमचा नजराना स्वीकारत नाही. म्हटले, ते समाजात एकटा स्वीकारत नसतील, पाठीमागून तर स्वीकारत असतील ना. तुम्ही एक काम करा. म्हटले, काय? तुम्ही देहू गावामध्ये जा आणि देहू गावात जाऊन तुकोबरायच्या दगडावरती बसून काकडा करतात, त्या दगडावरती तो नजराना ठेवून या. आणि मग त्यांनी तो नजराना आणला आणि जगद्गुरु तुकोबरायच्या दगडावरती बसून हरिनाम म्हणायचे. त्या दगडावरती तो नजराना आणून ठेवला. जगद्गुरु तुकोबराय सकाळी सकाळी काकड्याला आले आणि सकाळी सकाळी आल्यानंतर तुकोबरायांना तो नजराना पाहिला. तुकोबराय त्या दगडाला स्पर्श करत नाही. तुकोबराय त्या दगडाला बोलतात, अरे, तू आतापर्यंत माझ्या सोबतीत राहून भगवंताच्या नामाचं महत्व तुला कळालं नाही, म्हणून हे मुढा, मी तुझा स्वीकार आजपासून करणार नाही. दगडाशी तुकोबराय बोलले आणि दुसऱ्या दगडावरती बसले. तो शेजारचा दगड तळमळू लागला. तो तुकोबरायला म्हणायचा, महाराज, माझा स्वीकार करा ना. म्हणे, मी तुझा स्वीकार करणार नाही. म्हणे, काय करणार नाही? माझं काय चुकलं? म्हटले, तू धनाचा स्वीकार केला म्हणून तुझं चुकलं. मी तुझा स्वीकार करणार नाही. तुकोबराय त्या दगडावरती बसत नाही, चिंतन करत नाही. शेजारच्या दगडावरती बसतात आणि मग छत्रपती शिवाजी राजे जगद्गुरूंना येऊन भेटतात आणि तुकोबरायांचा अधिकार आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांना समजतो, राजांना समजतो. राजांना असं वाटतं तुकोबराय स्वीकारत नसतील, पण तुकोबरायची पत्नी तर धन दौलत स्वीकारीन ना. मग राजे त्या ठिकाणी शिवाजी राजांना वंदन करतात आणि वंदन केल्याच्या नंतर तुकोबरायांना वंदन करतात. तुकोबरायांना सांगतात की माझा नजराना स्वीकारा. तुकोबराय म्हणतात, मी तुमचा नजराना स्वीकारणार नाही. महाराजांचा नजराना स्वीकारत नाहीत. मग तुकोबराय नजराना स्वीकारत नाही म्हणून शिवाजी राजांना तो नजराना घरी पाठवला. घरी आमच्या मासाहेबांकडे पाठवला. म्हणे, मासाहेब तरी स्वीकारतील, पण ती तुकोबाची कांता होती महाराज. ती काय आपल्यासारख्याची कांता होती का? तुकोबरायची कांता होती. तुकोबरायच्या कांतेनं तो नजराना पाहिला, स्वीकारला. सुरुवातीला स्वीकारला, कारण तिलाही कळलं नाही तुकोबरायांचा अधिकार.
आणि मग तिनं तो स्वीकारल्याच्या नंतर अंगावरती परिधान केला आणि तितक्यात तुकोबराय आले. तुकोबराय म्हणतात, आवले हे काय स्वीकार केलास, कशाचा स्वीकार केलास? आवले म्हणाले, महाराज राहू द्या ना थोडस, परिस्थिती गरिबी आपली गरिबीची आहे, असू दे गरिबीची, पण ऐक या गरिबीमध्ये आपल्याला ही माती नको म्हटले. आपली गरिबी ही श्रीमंतीची आहे, आपल्याला ही माती नको म्हटले. तुकोबराच्या आवलीनं देखील त्या नजराण्याचा स्वीकार केला नाही महाराज. तुकोबरायचं ऐकलं तिनं. ती ऐकणारी पतिव्रता होती, न ऐकणारी पतिव्रता नव्हती. पतिव्रता होती. नजराणा काढला आणि फेकून दिला. शिवाजीराजे भेटले आणि महाराजांना म्हणतात, महाराज का माझा नजराणा स्वीकारत नाही? महाराज आम्हाला वाटतं हो तुम्ही सुखी व्हावं, तुम्ही सुखी असावं, या महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस सुखी असावा असा या जाणत्या राजाला वाटतं. महाराज तुम्ही सुखी व्हाल माझ्या नजऱ्यानं. महाराज म्हणतात, आम्हाला सुखी पाहायचंय ना तुम्हाला, आम्ही सुखी व्हावं असं तुम्हाला वाटतं ना, एकच करा म्हटले. काय करायचं? अभंगाचं पहिलं चरण. आम्ही तेने सुखे, 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 सुखी आम्ही तेने सुखी, आम्ही प्रमाण दिलं. आम्ही तेने सुखे म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखे. तुकोबराया तुम्ही सुखी कशाने व्हाल? म्हणे आम्ही सुखी तेने विठ्ठल विठ्ठल म्हणा मुखी. फक्त विठ्ठलाचं नामस्मरण मुखाने घ्या. आम्ही तेने सुखी हो. जगद्गुरु तुकोबरायांना शिवाजी महाराजांना केलेला हा उपदेश आहे. महाराज तुम्हाला एक सांगू, जगद्गुरु तुकोबरायांना संसाराचं वर्म समजलं होतं आणि म्हणून तुकोबराय ज्ञानी होते. ज्ञानी असल्यामुळे
त्यांनी सुखाचा खरा पत्ता ओळखला होता. आपल्याला सुखापर्यंत जायचंय, आपल्याला सुखाचा पत्ता ठाऊक नाही. प्रत्येक जीवाला सुखापर्यंत जायचंय, पण सुखाचा पत्ता ठाऊक नाही. प्रत्येक जीवाला वाटतं सुख मिळावं, प्रत्येक जीवाची अपेक्षा आहे. सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षणायक मुक्ती यज्ञ नाही केला, क्षणायक मुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता दिशा क्षीण पावला, हिंडता दिशा क्षीण पावला, माया वेष्टीला जीव माझा, केला जीव माया वेष्टीला जीव माझा, केला जीव माझा, माझे सोयीताने नाती कोणी, माझे सोयीताने नाती कोणी, माझे सोयीने नदी गोरे, माझे सोयीने नदी गोरे, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता दिशा क्षीण पावला, माया वेष्टीला जीव माझा, सुखाची आशा जन्म गेला, नाही केला, हिंडता दिशा क्षीण पावला, माया वेष्टीला जीव माझा, जीवा माझा, जीवा माझा. किती गोड प्रमाणे बघा, महाराजांना संसारामध्ये सुख नाही याचा अनुभव होता महाराज. आणि म्हणून संत महात्म्यांना संसाराचा अनुभव असल्यामुळे ते संसारात जरी राहत होते तरी संसार करत नव्हते. विठ्ठल 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 विठ्ठल. संसारामध्ये राहावं, राहू नये या मताचे संत नाहीत. राहावं, पण संसारात राहून संसाराचा अनुभव घेऊन संसारामध्ये गुंतून राहू नये, गुंतून राहू नये. जुने कीर्तनकार लोक याच्याबद्दल एक दृष्टांत सांगायचे. म्हणायचे, एक सासूबाई, जावयाची सासूबाईला किती आवड, किती आवड. रात्रंदिवस सासूबाई जावयाची वाट पाहायची, रात्रंदिवस वाट पाहायची. किती वाट पाहायची म्हणे, तिनं जावाई घरी येणार म्हणून 1 महिनाभर म्हशीला जेवणच दिलं नाही. का म्हणे, जावाई घरी येणार, मग जावयाला खायला काहीतरी करायचं. काय करायचं? मग तिनं विचार केला, जावयाला घट्ट बासुंदी करायची, घट्ट बासुंदी करायची. म्हणून म्हशीला जेवणच दिलं नाही. 1 महिनाभर मसाड उपाशी मारली. आणि मग ती मेलेली म्हैस, उपाशी मेलेली म्हैस 1 महिन्यानंतर तिचं 1 लिटर म्हणजे 10 लिटर दूध देणारी म्हैस 1 लिटरवर आली. आणि 1 लिटर दूध तिनं काढलं. कुणी? त्या जावई प्रेमी सासूनी. आणि मग तिनं ते दूध काढलं, 1 लिटर दूध काढलं. आणि ते काढलेलं दूध तिनं रात्रभर आटवलं. जावई येणार, जावई येणार, रात्रभर दूध आटवलं. तिनं सरपण घातलं, त्या चुलीला ती जाळ फुकायची. रात्रभर रात्रभर जाळ देत राहिली. आणि मग सकाळी सकाळी रात्रभर तापलेलं दूध, 1 लिटर दूध अर्धा किलोवर आलं, अर्धा लिटरवर आलं, अर्धा लिटरवरून पावशरवर आलं, पावशरवरून ते अगदी आटायला लागलं. त्याचा पेढा तयार झाला. आणि सकाळी सकाळी बरोबर 8-9 वाजता, आता हे जावई भुकवलेलंच होतं, सकाळी सकाळी हजर झालं. मग सकाळी सकाळी आल्याच्या नंतर आत्याबाईच्या दारामध्ये आला. आणि आत्याच्या दारात आल्यानंतर त्यानं घरामध्ये पाहिलं तर सुंदर दुधाचा वास आला, दुधाचा सुगंध आला. आणि मग त्याचं लक्ष होतं ते ती बासुंदी आटत होती म्हातारी. आणि मग ती बासुंदी आटता आटता झालं काय, थंडीच्या दिवस, थंडीच्या दिवस असल्यामुळे त्या चुलीमधून काय निघायचा, धूर निघायचा, धूर. आता धूर निघायचा टाइम आणि सासूबाईची बासुंदी त्या खालच्या बासुंदीत पडायचा टाइम 1 झाला बघा. आणि मग बरोबर त्या ठिकाणी त्या बासुंदीमध्ये तो माल पडताना कोणी पाहिला, जावयानं पाहिला. आणि जावई म्हणाला, अरे मी जीव गेला तरी चालेल पण बासुंदी खाणार नाही. काही होऊ द्या,
जीव गेला तरी चालेल, बासुंदी खाणार नाही. जेवायला बसला. जेवायला बसला, ताटा मागून ताटा यायची, सगळी माणसं जेवायची आणि हे जेवतच नसायचा. सासऱ्यानं सांगितलं, का जेवाना तुम्ही, काय चुकलं का आमचं? म्हणे तुमचं लय चुकलं. म्हणे काय चुकलं? म्हणे मी सगळं खाईन पण बासुंदी खाणार नाही. अहो जावाई, लग्नामध्ये तुमचं जर एखादी गोष्ट राहिली असेल तर ती मी आता देतो. अंगठी राहिली असेल, तुमचं गळ्यातलं द्यायचं राहिलं असेल, सगळं देतो, हुंडा देतो, पण काय करा, तेवढं जेवण करा. म्हटलं मी जेवणार नाही. जीव गेला तरी चालेल, मी जेवणार नाही. म्हणे काय जेवणार नाही? म्हणे मी बासुंदी खाणारच नाही. म्हणे काय खाणार नाही? म्हणे मी बासुंदीच खाणार नाही, मला खायचीच नाही. खायची नाही, खायची नाही. काय खात नव्हता? का खात नव्हता? कारण त्याला त्याच्यातलं वर्म कळालं होतं. संसारामध्ये दुःख आहे संत महात्म्यांना कळतं, म्हणून संत महात्मे संसारामध्ये गुंतून राहत नाही. हो, गुंतून राहत नाही. संत महात्मे संसारात राहून सुद्धा न राहिल्यासारखे असतात. दुःख बांधवडी आहे हा संसार, 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 दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे, 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 दुःख बांधवडी आहे हा संसार, 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 दुःख बांधवडी आहे हा संसार. संसारातलं वर्म कळावं. असोनी संसारी जीवे वेगो करी, वेदशास्त्र भारी बाह्य सदा. संसारामध्ये राहून संसार करू नये. हो, संसारात राहावं पण संसार करू नये, या मताचे संत महात्मे आहेत. आणि म्हणून संसारात राहत, संसार कशाला म्हणायचं? आपल्याला लागलेली आशा. आपल्याला कोणती? सर्व सुखाची आशा जन्म गेला. प्रत्येक जीवाला आशा आहे. कशाची? सुखाची आशा आहे. माता भगिनी मुलावरती प्रेम करतात, मुलाकडून त्यांना आशा आहे. कशाची? पहिली आहे बाळ दसे, आई 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 बाहेची पिसे. पहिल्या दशेमध्ये मुलगा आईला आई आई म्हणतो, पण महाराज म्हणतात, माऊली म्हणतात, तो आई कुठपर्यंत म्हणतो? जोपर्यंत त्याचं लग्न होत नाही तोपर्यंत. मग श्री मीमांसा बुलोनी ठाके. एकदा का बाई घरात आली का मग आईला विसरतो. मग तिथून पुढे म्हातारे, बरोबर की नाही? आई आई म्हणून हाक देत नाही. तिथून पुढे म्हातारे, म्हातारी शिवाय बोलत नाही. म्हातारे ती कुठं गेली, ती कुठं गेली, तिच्याशिवाय जमत नाही, तिच्याशिवाय करमत नाही. ज्या आईनं आतापर्यंत लहानचं मोठं केलं, रक्ताचं दूध करून पाजलं, त्या आईचे उपकार विसरतो की नाही? विसरतो. महाराज आपल्या पुराणात अशा काही कथा आल्या. बायकोसाठी मुलानं आईचं हृदय फाडलं महाराज, अशा काही घटना आल्यात. शिवरंजनी वाजवा. बायकोसाठी शिव महापुराण ग्रंथामध्ये आलेली घटना आहे, ऐकली असेल तुम्ही.
एका माऊलीनं सासू देखता गरवारपणाचे नाटक केले. हो, नाटक केले. आणि पतीचं आणि तिचं एकांतातलं बोलणंय. पतीला म्हणाली, धनी मला डोहाळे लागतायत. म्हणे तुझ्या डोहाळे काय? म्हणे माझ्या डोहाळे एकच आहेत. कराल पूर्ण? म्हणे मागून तर पाय तुझ्या डोहाळे काय? कराल पूर्ण? अरे तू मागून तर पाय, काय डोहाळे आहेत तुझे? वचन द्या मला, मी जे मागल ते तुम्हाला द्यावं लागेल. वचन द्या मला. दिलं वचन. बोल, काय डोहाळे आहेत तुझे? मला डोहाळे होतात तुमच्या म्हातारीचे काळीज खाण्याचे. काय म्हणाली? म्हातारीचं काळीज खाण्याचे डोहाळे होतात. काय बोलतेस तू? काळीज खायचे कुठे डोहाळे असतात? हो म्हणे, मला तुमच्या म्हातारीचं काळीज खायचंय. द्याल मला? म्हणे देतो मी तुला, पण ऐक, माझ्या आईला कळून देऊ नकोस का मी तुझ्या करता काळीज काढणार आहे. नाही कळून देत. जावा तुम्ही म्हातारीला घेऊन, काशीला घेऊन जावा, तिला तीर्थयात्रेला न्या आणि जंगलामध्ये जाऊन तुमच्या म्हातारीचं काळीज काढून आणा. म्हातारीचं काळीज काढायला म्हणून म्हातारीला सोबत घेतलं. ती शिदोरी बांधली, शिदोरी बरोबर घेतली, भाकरी बांधल्या आणि दूर जंगलामध्ये गेला. जंगलात गेला ना आईला भेटला. आई, ए आई. आईला म्हणाला, आई मी एक तुझ्याकडे मागणार आहे, देशील मला? म्हणे मागून तर पाय बाळा, काय पाहिजे तुला? अरे तू माझं काळीज जरी मागितलं तरी ही म्हातारी माय तुला काळीज सुद्धा काढून देईल. आई मला तुझं काळीजच पाहिजे. म्हणे बाळा, माझ्या काळजाचा एवढा का भुकेला झालास तू? माझ्या कुशीतला असून तू बाळ, माझ्या जीवाचा बनला तू काळ. काय मी पाप केलं बाळा? तुला जन्म दिला माझा, इथं चुकलं का रे? नाही ग आई, तुझं काहीच नाही चुकलं. का मागतोस मग काळीज? आई मला काळीज पाहिजे तुझं. देशील काळीज? देईल बाळा. कोयता घेतला मुलानं, आईच्या छातीवरती पाय दिला मुलानं आणि आईच्या छातडावरती कोयता टाकला. रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या सज्जन हो. रक्ताचा पाट व्हायला लागला त्या जन्मदात्या माऊलीचा. रक्ताचा पाट व्हायला आणि रक्ताचा पाट व्हायला तसा त्या मुलानं आईच्या हृदयामध्ये हात घातला. आईचं काळीज हाताने ओढून काढलं. आतडी कातडी आईची बाहेर पडली. आईचं काळीज बाहेर काढलं. ते काळीज रुमालामध्ये बांधलं आणि पळत पळत निघाला. इतका पळू लागला, इतका पळू लागला, घाबरला, जीवाचा आकांक्षा करून पळत होता. पळता 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 त्याला ठेच लागली. जशी ठेच लागली तसा उलथडून खाली पडला. जसा पडला तसा डोक्याला मार लागला आणि मोठ्याने आरडला, अगं आई ग! मोठ्याने आरडला. जसा आरडला तसं त्या रुमालात बांधलेलं काळीज बाहेर पडलं. बाहेर पडलं. सज्जन होते काळीज तडफड 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 करत त्याच्या जवळ आलं आणि जवळ आलेलं काळीज त्या काळजाला वाचा फुटली आणि त्या काळजातून आवाज आला, ए बाळा लागलं तर नाही ना तुला? आईच्या काळजातला आवाज लेकराला ऐकला आणि लेकरू बेशुद्ध पडलं. त्या आईला त्याला मांडीवरती घ्यावं. मांडीवरती घेतल्यानंतर त्याला कुरवाळावं आणि कुरवाळल्याच्या नंतर आईनं म्हणावं, ए माझ्या लेकरा शांत झोप रे, या जगाची दृष्ट लागेल तुला. जन्मदात्या माऊलीचं अंतकरण होतं. आईच्या काळजाचा तुकडा होता. आईनं त्याला कुरवाळलं. सकाळ झाली. सकाळी सकाळी लेकरू जागा झालं. जागा झालेलं लेकरू आईचं काळीज उचलतंय, रुमालामध्ये बांधतंय आणि पुन्हा बायकोकडे घेऊन जातंय आणि बायकोला सांगतोय, ऐक ना ग, माझी आई मेली होती, पण मेल्यानंतर सुद्धा माझ्या आईनं मला दर्शन दिलं. माझ्या आईनं फार माझ्यावर प्रेम केलं. माझं फार मोठी चूक झाली. काहीतरी चुकलं बघ माझ्याकडून. मी माझ्या आईला नव्हतं मारायला पाहिजे. काहीतरी चुकलं माझ्याकडून. अहो नाही चुकलात तुम्ही. तुम्ही माझ्या प्रेमापोटी काळीज काढून आणलंय. ज्या
जगाच्या इतिहासात तुमचं नाव घेतलं जाईल. अगं काय करायचं असल्या नावाला? जिथे माझी आईच या जगात नाही राहिली, आता इथून पुढे मला काय करायचंय? त्याला आई विना कर्मे ना महाराज. आईचं प्रेम, आईची माया त्याला आठवायला लागली. काय माझ्या आईनं मला कमी केलं? लहानपणापासून आतापर्यंत माझ्या आईनं मला काही कमी पडून दिलं नाही. मी चुकलो रे भगवान शंकरा, चुकलो म्हणून माफी मागू लागला. पण तेव्हा आई या जगात राहिली नव्हती. एक सांगू तुम्हाला, जोपर्यंत तुमच्या आई वडील या जगात आहेत ना, तोपर्यंत तुम्हाला किंमत नाही समजणार. पण ज्या दिवशी तुमचे आई वडील या जगातून जातील ना, त्या दिवशी त्यांची किंमत कळल्याशिवाय राहणार नाही. इथे बसलेल्या सगळ्या माता भगिनी आहेत. तुम्हाला बापाचा आधार कुठपर्यंत आहे? बोला, कुठपर्यंत बापाचा आधार आहे? जोपर्यंत तुमचा म्हातारा बाप जिवंत आहे तोपर्यंत. खरं आहे ना? अरे ज्या दिवशी तुमचा बाप मरू द्या आणि जाऊन पहा माय माहेराच्या उंबऱ्यात, कवडी मात्र सुद्धा जागा नसेल तुम्हाला, कवडी मात्र सुद्धा. म्हातारा बाप जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत जाऊन पहा, जाऊन पहा. तुम्ही किचन पर्यंत जाल तुम्ही, आणि म्हातारी माय मरू द्या किंवा म्हातारा बाप मरू द्या. अहो किचन मध्ये जायची सुद्धा चोरी होती हो सुनाच्या आणि भाऊजाईच्या जमान्यामध्ये. एखाद्या माऊलीचा दारुडा बाप असू द्या, आपलं एखाद्या माऊलीचा दारुडा नवरा असू द्या, आणि दारुड्या नवऱ्याने एखाद्या माऊलीला मारू द्या. ती माऊली फोन करते बापाला, बाबा लय आठवण येते हो तुमची. माझ्या बापापाशी मी लहानचे मोठे झाले, लहानपणापासून खेळले, बागडले, रमले, पण माझ्या बापाच्या घरामध्ये मी कधी मार नाही खाला, नाही खाला. पण बाबा आज माझ्या नशिबात काय आलो, तिकडून बाप फोनवर रडतो, इकडून मुलगी फोनवर रडते, आणि बाप सांगतो, बाळा काही काळजी करू नको बेटा, चांगलं होईल तुझं. 4 दिवस सासूचे असतात, 4 दिवस सोनचे असतात. दिल्या घरी राहणे लेकीचे हो, बांधल्या खुंटासी धेनूचे चरणे. ती मुलगी ऐकून घेते, 4 दिवस राहते, आणि 10-5 दिवसांना फोन येतो, ताई तुमचा म्हातारा बाप नाही राहिला हो या जगामध्ये, मरून गेला तुमचा बाप. शेवटचा भेटायला या तुमच्या बापाला. फोन आल्याबरोबर मुलगी बापाला भेटायला जाते. बापाची चिता मांडलेली असते, बापाला त्या चितेवरती ठेवलेलं असतं. मुलगी बापाच्या चितेसमोर उभी राहते, हात जोडते, आणि डसा डसा रडू लागते. आणि डसा डसा रडणारी मुलगी बापाच्या चितेसमोर भांडते. बाबाला म्हणते, बाबा लहानपणापासून मला लहानचं मोठं केलं तुम्ही, दारुड्याच्या हाताखाली दिलत मला तुम्ही. आजपर्यंत मी तुमच्याकडे नाही तक्रार केली, कारण माझ्या बापाचा मला फार मोठा आधार होता. आता इथून पुढे मला आधार नाही राहिला हो बाबा. बाबा माझं माहेर संपलं बाबा. बाबा मला आधार नाही राहिला बाबा. आता मी कुणाच्या दारात जावं, कुणाच्या दारात जावं, कुणाकडे मायेचा पदर पसरावा. त्यावेळेस बापाच्या चितेला अग्निडाग दिला जातो, आणि मुलगी हंबरडा फोडून रडायला लागते. त्या मुलीचे शब्द असतात, सोडून गेले बाबा माय लेकराला, बाबा 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 हक मारू मी कुणाला, कुणाला हक मारू. बाबा तुम्ही माझ्यासाठी कष्ट केले फार, बाबा तुम्ही माझ्यासाठी कोण होतात काय सांगू मी तुम्हाला. हे आई बापाचं प्रेम असतं मायबाप. आई बापासारखं प्रेम या जगाच्या पाठीवरती. मी तुम्हाला एक वाक्य सांगू, या वारकरी संप्रदायाचा इतिहास आहे, इतिहास आहे दादा. देवाची सेवा करून मायबाप कधी मिळत नाहीत. ऐका रे गड्या, वाक्य माझं या कीर्तनातलं घरी घेऊन जा. देवाची सेवा करून मायबाप कधी मिळत नाही, पण मायबापाची सेवा केल्यानंतर देव मिळाल्याशिवाय राहत नाही. एवढं लक्षात ठेवा, देव मिळाल्याशिवाय राहत नाही. हा वारकरी संप्रदायाचा इतिहास आहे. ज्या पुंडलिकानं मायबापाची सेवा केली, त्या पुंडलिकासाठी भगवान परमात्मा विटेवरून खाली आला की नाही. पुंडलिकासाठी 28 युगे विटेवरती उभा राहिला. का उभा राहिला, का उभा राहिला? केवळ आई वडिलांच्या सेवेमुळे उभा राहिला. आणि म्हणून माझं सांगणं आहे तुम्हाला, संसारामध्ये आलात ना, संसारात राहताना आई वडिलांना जीव लावा, आई वडिलांना दुःख देऊ नका. त्या म्हाताऱ्या मायबापाला दुःख भोगावं लागतं. किती दुःख. आमचे कबीरदास महाराज सांगतात, आई रे बैमान दुनिया, आई रे बैमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई
कोई नहीं माने, माँ बाप को कोई नहीं माने, औरत को बहुमान, औरत को बहुमान। आई रे बेईमान दुनिया आई रे, आई रे बेईमान दुनिया आई रे, आई रे बेईमान दुनिया आई रे, आई रे बेईमान दुनिया आई रे। माँ बाप को कोई नहीं माने, औरत को बहुमान रे, औरत को बहुमान रे। आई रे बेईमान दुनिया आई रे, बेईमान दुनिया आई रे। ती बेईमान दुनिया आहे महाराज। आई वडिलांचे उपकार विसरते, आई वडिलांना दुःख देते। संसारात आणि प्रपंचात प्रत्येक म्हातारे मायबाप रडतात महाराज, रडतात। हे संसारातलं दुःख आहे। माऊली ज्ञानोबराय सांगतात किती दुःख आहे संसारातलं। लटिका व्यवहार सर्व वाया ये रजार हरिण, वाया ये रजार लटिका व्यवहार सर्व वाया ये रजार हरिण, वाया ये रजार हरिण। इतकं दुःख आहे संसारामध्ये आणि एवढं दुःख आहे म्हणून तुकोबराय सांगता आम्ही तेने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी। महाराज अहो आमच्या धनाचा स्वीकार करा। महाराज म्हटले तुमच्या धनाचा आम्ही स्वीकार करणार नाही। काय करणार नाही? दुसऱ्या चरणामध्ये तुमचे ये रो वित्त धना हो हो, तुमचे ये रो वित्त धना, तुमचे ये रो वित्त धना हो, तुमचे ये रो वित्त धना, तुमचे ये रो वित्त धना, तुमचे ये रो वित्त प्रमाण दिलं। टाळी वाजवा एकदा। ते मज मृत्यू के समान, तुमचे धन मला नको म्हटले। का?
ते माती समान आहे म्हटले. हो, तुमचे एर वित्त धन ते मज मृत्यू के समान. मग महाराज तुम्हाला पाहिजे तरी काय? म्हटले मला जे पाहिजे ते तुम्ही देणार नाहीत. म्हणे नक्की देईल महाराज, मागून तर पहा तुम्हाला काय पाहिजे. महाराज म्हणाले आम्हाला तुमच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ पाहिजे. बरोबर ना? आम्हाला तुमच्या गळ्यात तुळशीची माळ पाहिजे आणि आणखीन तुम्ही एकादश केली पाहिजे. तुम्ही जर एकादशी केली आणि तुम्ही जर पवित्र तुळशीची माळ घातली तर तेच आमच्यासाठी धन आहे. तुळशीचं महात्म्य महाराज थोडं शिवरंजनी वाजवा. किती महत्व आहे तुळशी माईचं बघा, किती महात्म्य. प्रत्येक घरापुढे हिंदू धर्माच्या पवित्र तुळस पाहिजे महाराज. का पाहिजे? कारण तुळस म्हणजे भगवान परमात्म्याचा प्राण आहे. सांगू मी तुम्हाला, वारकरी संप्रदायामध्ये सगळ्यात पवित्र जर कोणाला मानलं असेल तर ते तुळशीला मानलेलं आहे. ते म्हणा तुळशीला का पवित्र मानलं? जालंधर आणि तुळशीचा विवाह झाला होता. तुळस म्हणजे रुंदा, तिचं नाव रुंदा आहे महाराज. ती रुंदा जालंधराची पत्नी आहे. जालंधर हा दैत्य कुळात जन्माला आला होता आणि जालंधराचा तुळशीचा विवाह आहे तो धर्म मंडपात मध्ये विवाह झाला आणि जालंधराचं लग्न लागलं आणि तुळशीची माळ गळ्यात पडली. कुणाच्या? राक्षसाच्या. राक्षसाच्या गळ्यात तुळशीची माळ पडली. परिणाम असा झाला राक्षस अमर झाला. अमर, ज्याच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ आहे तो अमर झाला. मग देवांना संकट पडलं, याला मारायचं कसं? कारण हा दैत्य कुळात जन्माला आला होता, राक्षस होता. नाश करायचा यज्ञांचा, यज्ञ कुळाचा नाश करायचा, ऋषी मुनींच्या आश्रम जाळायचा. याला मारायचं कसं? गळ्यात जोपर्यंत पवित्र तुळशीची माळ आहे तोपर्यंत तो मरत नव्हता. मग तीनही देवांनी संयुक्त सभा भरवली आणि त्या सभेमध्ये असं ठरलं का जो कोणी तुळशीला मारील तो श्रेष्ठ दैवत, ते श्रेष्ठ दैवत. भगवान शिवजी पहिल्यांदा गेले. ऐका रे गड्या, शिवजी गेले, जालंधरावरती त्रिशूळ फेकला, पण जालंधर मराना महाराज, मराना. का मराना? कारण पवित्र तुळशीची माळ त्याच्या गळ्यामध्ये होती म्हणून तो मराना मरेना. मग याला मारायचं कसं? भगवान नारायणाने ठरवलं आता याच्या घरी जायचं म्हटले. मग त्याच्या घरी गेले आणि त्या तुळशीची सेवा केली भगवान परमात्म्यानं. ज्या सुखा कारणी देव वेडावला, देव वेडावला वैकुंठ सांडुनी, संत सदनी राहिला देव. जालंधर त्या रुंदाच्या घरामध्ये राहिला, सेवा केली रुंदाची, रुंदाचा पती म्हणून राहिला. इकडे जालंधर युद्धाला गेला. जालंधराच्या रूपाने भगवान नारायण त्या ठिकाणी राहिले. नारायण जोपर्यंत घरात होते तोपर्यंत नारायणांचा एकच प्लॅन होता. काय? रुंदानं ती पवित्र तुळशीची माळ माझ्या गळ्यात घालावी, माझ्या गळ्यात घालावी. आणि आज जालंधर जेव्हा सकाळी सकाळी उठला, खरा जालंधर, त्या दिवशी जालंधरानं तुळशीची माळ घातली नाही. तो म्हटला नको मला तुझ्या तुळशीची माळ, चाललो मी आता त्या शंकराकडे, मला बघायचंय, भगवान शंकराकडे बघायचंय. म्हणून घाई गडबडीमध्ये निघाला. पवित्र तुळशीची माळ गळ्यात घातली नाही, निघाला तसाच. जसा बाहेर पडला तसा खोट्या जालंधरानं तुळशीची माळ घातली. आज तुळशीची माळ गळ्यात नव्हती. घनघोर युद्ध झालं त्या रणांगणावरती आणि त्या रणांगणावरती जालंधराचं मुंडकं उडवलं. कुणी? भगवान शंकरानं. ते मुंडकं उडालं. तो राक्षस हसायला लागला. हसता हसता तो राक्षस मुंडक्या सकट रुंदाच्या दारामध्ये येऊन पडला. रुंदानं पाहिलं माझा पती आणि पतीचा मृतदेह पाहिला. जसा त्या रुंदाला राग आला, तिनं त्या जालंधराचं मुंडकं उचललं, आवळलं, कडकडून मिठी मारली. पतिव्रता होती ती, रडायला लागली. डसा डसा रडत होती, धाय मोकलून रडत होती. ती रडायला लागली. तिच्या डोळ्यातले नयनातले अश्रू जमिनीवरती सांडले आणि भगवान नारायण म्हणाले रुंदा मला माफ कर ग, रुंदा माफ कर. देवान करता, ऋषी मुनींच्या आश्रमान करता, ऋषी मुनींच्या यज्ञ करता मला तुझ्या पतीला मारावं लागलं, माफ कर मला. रुंदा म्हणाली देवा मी तुम्हाला माफ करणार नाही. का करणार नाही? देवा तुम्ही माझा घात केलास, माझ्या घरात राहिलात, माझ्या बरोबर राहिलात, माझा घात केलात, म्हणून देवा तुम्हाला शाप देते. शाप असा दिला रुंदानं.
शाप काय दिला म्हणे भगवंता तुम्ही तुमचं अंतकरण काळ आहे म्हटले, काळ अंतकरण आहे म्हणून ऐका देवा तुम्ही वरून देखील काळे व्हाल. देवाला शाप लागला, रुंदाचा तुळशीचा शाप लागला. त्या दिवशी देव काळा झाला. ठाईचाची काळा अनादि बहु काळा म्हणून वेद चळा लावेला माय. देव काळा झाला, विठुराया काळा झाला, त्या दिवशी काळा झाला. रुंदाचा शाप लागला आणि रुंदानं त्या ठिकाणी देवाच्या समोर स्वतःला जाळून घेतलं. अग्निदेवाला आवाहन केलं, अग्निदेवाला हाक मारली. अग्निदेवाला म्हटलं आता माझा पती राहिला नाही, मग जगण्याला अर्थ काय राहिला, काय अर्थ राहिला. जाळून घेतलं स्वतःला, तुळशीनं स्वतःला जाळून घेतलं. तुळशीची राख झाली, तिच्या पतीची राख झाली आणि तुळशीची झालेल्या राखेमध्ये जे कोळशे पडलेले होते ते कोळशे भगवान नारायणानं जवळ घेतले. त्याच कोळशांचा बुक्का भगवंतानं अंगाला चोळला. त्या दिवसापासून आजपर्यंत देवाला बुक्का अतिप्रिय झाला. अतिप्रिय आवडे तुळसी बुक्का, आवडे तुळसी बुक्का, कैसीच प्रीती करी भोळ्या भाविका, कैसीच प्रीती करी भोळ्या भाविका, प्रीती करी भोळ्या भाविका, कैसीच प्रीती करी भोळ्या भाविका. नामा पद पंकज पादुका, नामा पद पंकज पादुका, पद पंचक पादुका, नामा पद पंचक पादुका. श्री मस्तकी वंदितासे, वंदितासे, श्री मस्तकी वंदितासे, मस्तकी वंदितासे. अतिप्रिय आवडे तुळसी बुक्का, अतिप्रिय आवडे तुळसी बुक्का, अतिप्रिय आवडे तुळसी बुक्का, अतिप्रिय आवडे तुळसी बुक्का. तुळशीचा बुक्का आहे महाराज. का आवडतो? देवाला आवडतो म्हणून तुकोबरायला आवडतो, तुकोबरायला आवडतो, तुकोबरायला आवडतो म्हणून तुकोबराय राजांना सांगतात, राजे तुम्ही माझं एवढं ऐका. काय करा? पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला आणि एकादशीचं व्रत करा. एवढं जर केलं तर मी सुखी होईल. आम्ही तेने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी, तुमचे रवित्त धन ते मज मृत्युके समान. कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. एवढं जरी मला दिलं भरपूर झालं. विठोबार कुमाई पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु संत तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराज की अतिप्रिय आवडे तुळसी बुक्का. भगवान परमात्म्याला तुळशीचा बुक्का अतिप्रिय असल्यामुळे महाराज म्हणतात की तुम्ही देखील तुळशीची पवित्र माळ घाला. तुळशीची माळ जर गळ्यामध्ये घातली तर आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. आणखीन काय करू महाराज? महाराज म्हणाले तुम्ही काही नका करू, तुम्ही फक्त भगवान नारायणाचे दास व्हा, हरीचे दास व्हा. हरीचे दास म्हणून जर तुम्ही मिरवलात तर आम्ही तेने सुखी. अभंगाचं शेवटचं चरण. मनवे हरीचे दास, मनवे हरीचे दास, मन विहारीचे दास, मनवा मनवा मन विहारीचे दास, हरीचे दास, मनवा हरीचे दास, मनवा हरीचे दास, हरीचे दास, मन विहारीचे दास, मन विहारीचे दास. तुका म्हणे मज हे आस, तुका म्हणे मज हे आस, तुमचे रवित धन, तुमचे रवित धन. तुका म्हणे मजही आस, तुका म्हणे मजही आस, तुमचे गेले वितात, तुमचे गेले वितात. ते मज मृत्युके समान,
मृत्यूचे समान सगळ्यांना जगद्गुरु तुकोबराय जसं शिवरायांना सांगतात तसं सगळ्यांना सांगतात. मनवा हरेचे दास तुका म्हणे मज हे आस. एवढं जरी आपण तुकोबरायचं ऐकलं तर मला वाटतं जीवनाचं कल्याण होईल. एवढं जरी ऐकलं तरी, अख्खं कीर्तन नाही ऐकलं तरी चालेल, फक्त भगवान परमात्म्याचे दास झालो पाहिजे. आज या ठिकाणी नगरसेवक या सप्त्याचं भूषण नवीन मोळेश्वर गवते, तसेच अपर्णा नवीन गवते आणि दीपा राजेश गवते यांचं सुंदर मार्गदर्शन या सप्त्याला आहे. अनमोल त्यांचं मार्गदर्शन आहे, ते उपस्थित आहे. त्यांच्या मनापासून मी आभार मानतो बरं का. कारण काय द्यावे त्यासी व्हावे उत्तराई, ठेविता हा पायी जीव थोडा. आदरणीय गायनाचार्य, आदरणीय मृदंगाचार्य, समस्त टाळकरी माळकरी वारकरी सर्वांच्या उपस्थितीमध्ये चालू असलेला हरिनाम सप्ताह. काही शब्द चुकीचा गेला असेल शांभाऊ, एखादा शब्द चुकीचा गेला असेल मायेच्या बापाच्या अंतकरण माफ करा. जे काही बरोबर असेल ते माझ्या भगवंताचं असेल, जे काही चुकलं असेल तो माझ्या बुद्धीचा दोष असेल. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली